थेंबे थेंबे तळे साचे, कल करे सो आज कर, वन स्टेप ॲट अ टाइम अशी मराठी, हिंदी, इंग्रजीतली असंख्य वचनं आपल्याला माहिती असली तरी जेव्हा पैशांचा विषय येतो तेव्हा गुंतवणूक टाळण्याकडेच अनेकांचा कल असतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझे पैसे बुडाले तर काय, ही भीती अनेकांच्या मनात अगदी ठाण मांडून बसलेली असते. त्यामुळेच पैशांबाबतच्या या आदिम भीतीवर मात करत दीर्घकाळ गुंतवणुकीतून आयुष्यातल्या मोठमोठ्या लक्ष्यांचा माग कसा घ्यायचा जाणून घेऊया या एपिसोडमधून. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार भूषण. नमस्ते निरंजन. आजचा विषय आहे ना, हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण असं म्हणतात की आयुष्यातल्या अनेक गोष्टी या करण्यामागे किंवा न करण्यामागे बाकी कुठल्या कारणांपेक्षा सायकोलॉजिकल म्हणजेच मानसिक कारणंही मोठी असतात. त्यामुळेच पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला, गुंतवणूक करण्याची तयारी क्षमता असलेले अनेक जण ती टाळतात, म्हणजे गुंतवणूक करणं टाळतात, कारण पैसे बुडण्याची भीती ही गुंतवणुकीच्या संभाव्य परताव्यावर वरचढ ठरते. काय कारण असेल बरं यामागे? निरंजन, बरीच गुंतवणूक ही भारतात FDच्या स्वरूपात केली जाते, गोल्डच्या स्वरूपात केली जाते, रिअल इस्टेटच्या फॉर्ममध्ये केली जाते. पण मार्केट, इकॉनॉमी किंवा म्युच्युअल फंड्स हा विषय आला की लोक थोडीशी पावलं मागे घेतात, कारण त्यांना भीती असते माझे पैसे बुडालेत तर काय होईल. पण आपल्याला हा विषय समजून घेताना ही भीतीच लोकांच्या मनातली घालवायची आहे. किंबहुना आपण जेव्हा ही गुंतवणूक करतो, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करतो, तर हे पैसे नक्की जात आहेत कुठे, हे कुठल्या कंपन्यांना जात आहेत, ह्याची रिस्क काय असणार आहे, हे जर आपण गुंतवणूक सल्लागाराकडून समजून घेतलं, व्यवस्थित समजून घेतलं, आपली रिस्क काय आहे, आपण रिस्क काय घेऊ शकतो, कितपत रिस्क घेण्याची आपली मानसिकता आहे, हे जर समजून घेतलो तर आपल्याला ही भीती राहणार नाही. ॲट दी सेम टाईम हे पैसे गुंतवणूक होताना हे वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये जात आहेत. आता हे व्यवसाय जेव्हा त्यांना गुंतवणूक मिळते, कॅपिटलच्या स्वरूपात पैसे मिळत आहेत, तेव्हा ते पुढे रॉ मटेरियलसाठी, व्यवसाय वृद्धीसाठी, लोकांना पगार देण्यासाठी हे पैसे वापरले जातात. म्हणजेच ह्याच्यात असंख्य लोकांची कुटुंब चालत आहेत, लाखो लोकांची कुटुंब चालत आहेत, त्यांना पैसे मिळत आहेत, ते पैसे खर्च करतायत आणि देशाची आर्थिक सुबत्ता ही पुढे सरकते, देश पुढे सरकतोय आणि देश वेगळ्या पद्धतीने विकसित होतोय. हा जर प्रत्येक गुंतवणूकदाराने विचार केला तर ती भीती त्याच्या मनातली नक्की जाईल आणि येणाऱ्या नेक्स्ट जनरेशनला चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या आपण भारतात उपलब्ध करू शकू. याच्या मागे एवढा सगळा कार्यकारण भाव आहे हे समजून घेण्याची खरंच खूप गरज आहे. म्हणजे तुमची जी काही 2,000ची 5,000ची SIP आहे जी तुम्ही सुरू करणार आहात, त्यांनी अल्टिमेटली तुमच्या देशातल्या बिझनेसला, उद्योग क्षेत्राला फायदा होणार आहे, तो ग्रो होणार आहे आणि तो जेव्हा ग्रो होईल तेव्हा त्यांच्या प्रॉफिटमधलाच डिव्हिडंड तुम्हाला परत परताव्याच्या रूपाने मिळणार आहे. नक्कीच निरंजन, डिव्हिडंड परत मिळणार आहे असं म्हणण्यापेक्षा त्या व्यवसायाची जी वृद्धी होणार आहे, त्या व्यवसायात जी वाढ होणार आहे, त्या व्यवसायाची वाढ काही प्रमाणात आपल्याला नफ्याच्या स्वरूपात परत येणार आहे. आपलं काम आहे की त्या व्यवसायाला भांडवल पुरवणं, कारण भारतीय अर्थव्यवस्था, भारत देश हा जर आर्थिक महासत्ता बनवायचा असेल तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने गुंतवणूकदार म्हणून, योग्य गुंतवणूकदार म्हणून, एक मॅच्युअर्ड गुंतवणूकदार म्हणून पुढे आलं पाहिजे. वा, म्हणजे हा लॉंग टर्म विचाराचा कुठेतरी भाग आहे आणि ते प्लॅनिंग हे आवश्यक आहे. 100% निरंजन. येस. वेगवेगळ्या संशोधनांनुसार ना, आपले पैसे बुडतील, आपल्याला खूप मोठा तोटा होईल, ही भीती खरी आहे बरं का. म्हणजे याला क्रोमेटोफोबिया असं नावही देण्यात आलंय. केलेल्या गुंतवणुकीतून नफा झाला तर होणाऱ्या आनंदापेक्षा पैसे बुडाले तर होणारं दुःख हे दुपटीपासून अधिक असतं असं म्हणलं जातं. पण कुठल्याही गुंतवणुकीत नफ्याबरोबरच तोट्याचा विचार करत आपली रिस्क ॲपेटाईट खरंच वाढवता येऊ शकते का? निरंजन, आधी आपली रिस्क ॲपेटाईट काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे रिस्क ॲपेटाईट वाढवणं ही नंतरची गोष्ट आहे, पण ती काय आहे? मी येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला आधी हा प्रश्न
वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून आम्ही एक फायनान्शियल प्रोफाईल फॉर्म ज्याला आम्ही म्हणतो ते तयार केलेले आहेत. आणि त्या प्रोफाईल फॉर्मच्या माध्यमातून आम्ही हे समजून घेतो की येणारा गुंतवणूकदार त्याची रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे, म्हणजे ज्याला आम्ही रिस्क टेकिंग ॲबिलिटी आणि विलिंगनेस टू टेक द रिस्क अशा 2 वेगळ्या फॉर्ममध्ये बांधतो. हे समजून घेऊन मग तो काय रिस्क घेऊ शकतो ह्याचा अंदाज आल्यानंतर मग त्याने कशा प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून त्याच्या रिस्कच्या मानसिकतेवर तो विजय मिळवू शकेल आणि अल्टिमेटली त्याची गुंतवणूक फळाला येईल, त्याला त्याची फळं योग्य पद्धतीने ही मिळू शकतात. म्हणजेच मग रिस्क घेताना आपल्याला ती कॅटेगरी कशी समजून घेतली पाहिजे की रिस्क म्हणजे थोडक्यात काय, मला इमर्जन्सीसाठी पैसे हवे असतील आणि त्याच्यासाठी मी गुंतवणूक करत असेल तर मी अशा पद्धतीचं प्रॉडक्ट निवडलं पाहिजे की जिथे कमीत कमी रिस्क असेल किंवा किंबहुना जिथे रिस्क नसेल. मला जर पैसे पुढच्या 3-5 वर्षात हवे असतील तर मी साधारणतः थोडीशी रिस्क घेऊ शकतोय का असं समजून घेऊन त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. मला जर पैसे माझ्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी हवेत, रिटायरमेंटसाठी हवेत, आणखीन वर्ल्ड टूरचं मला प्लॅनिंग करायचं आहे, म्हणजेच माझे लाँग टर्म गोल आहेत, तर त्यात मी थोडीशी रिस्क जास्त घेऊ शकतो. तर असं वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पॅटर्नने गुंतवणूक करून आपल्याला आपली रिस्क ॲडजस्ट करता येऊ शकते. आपल्याला प्रॉडक्ट समजून घेऊन ती रिस्क ही ॲडजस्ट करता येऊ शकते. मला आठवतंय कुठेतरी वाचल्यासारखं की 100तून तुमचं वय वजा करून म्हणजे जे काही येईल तर तेवढं तुम्ही रिस्क त्या प्रमाणात प्रपोर्शनेट हे करू शकता. असं काही तुम्ही फॉर्म्युला सांगू शकाल? बेसिकली निरंजन त्याच्यात असं आहे, असं म्हटलं जातं की 100 वजा तुमचं वय इतकी गुंतवणूक तुम्ही इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करा. हे म्हणणं खरं आहे, पण प्रत्येकाची मानसिकता तशी असेलच असं नाही. किंबहुना माझी जी ॲपेटाईट आहे आणि जी माझी मानसिकता आहे ती समजून घेऊन मी किती पर्सेंटेज माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या किती पर्सेंटेज गुंतवणूक केली पाहिजे आणि माझे फायनान्शियल गोल्स काय आहेत याचा कुठेतरी संबंध जोडून मग मी किती पर्सेंटेज गुंतवणूक इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केली पाहिजे हे मला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी परत एकदा नक्की तुम्हाला योग्य सल्लागाराची निवड करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. आता मला सांगा की तुम्ही सांगताय ना ते अगदी पटतंय, पण होतं काय की रोजचा पेपर उघडला की सायबर क्राईमच्या इतक्या साऱ्या बातम्या येऊन आदळतात. ही ऑनलाईन जग, डिजिटल युग हे कमालीचं असुरक्षित आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट तर सोडाच, अगदी नेट बँकिंग आणि मोबाईल वॉलेट्स न वापरणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. काय सल्ला असेल तुमचा अशा सगळ्यांना? ह्याच्यात होतंय कसं निरंजन, की मला गुंतवणूक करायची आहे किंवा मला गुंतवणूक करण्यासाठी नेट बँकिंगचा वापर करायचा आहे, मला कुठलंही पेमेंट करण्यासाठी वॉलेट पेमेंट थ्रू पेमेंट करायचं आहे, म्हणजे पेटीएम आहे, गुगल पे आहे, ह्याच्यातून पेमेंट करायचं आहे, तर मी स्वतःला पुढे नेत नाही किंवा मी घाबरतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करताना आणि ह्याला गुंतवणुकीशी जोडताना माझा सल्ला असा असेल की कृपया नेट बँकिंग किंवा तुम्ही अशा कुठल्याही सेवा जर वापरत असाल तर त्या फक्त आणि फक्त स्वतःच्या मोबाईल ॲपवरून वापरा, स्वतःच्या लॅपटॉपवरून वापरा. म्हणजे तुमचे सेक्युरिटी पासवर्ड, तुम्ही त्याला दिलेली सेक्युरिटी ही कुठेही क्रॅक न करता, म्हणजे ते सोपं नाही आहे क्रॅक करणं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची सिस्टीम वापरताय, जेव्हा त्याला तुम्ही क्विकहिलसारखं सॉफ्टवेअर जोडताय, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जोडताय की जे तुमच्या पासवर्डला प्रोटेक्ट करते, जे तुमच्या ॲपला प्रोटेक्ट करते, जे तुमच्या लॅपटॉपला प्रोटेक्ट करते. ॲट दी सेम टाईम जेव्हा मी बँकेतून कॅश रोकडा काढायला जातोय तर काळजी घ्या, शक्यतो तुम्ही बँकेच्या ATMमध्ये जर गेलात, म्हणजे जिथे ब्रँच आहे त्याच्या बाजूच्या ATMमध्ये जा, म्हणजे तिथे 100% सुरक्षितता पाळली जाते आणि त्याद्वारे जर तुम्ही पैसे काढलेत तर तुम्हाला ती अडचण येणार नाही. ॲट दी सेम टाईम ह्याला जर गुंतवणुकीबरोबर जोडायचं असेल तर आता इथे गुंतवणूक करताना, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करताना इथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांचे स्वतःचे प्लॅटफॉर्म्स आहेत. हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक्ड आहेत, म्हणजे पैसे जाताना तुमच्या बँकेच्या खात्यातून जाणार आहेत, पैसे काढल्यानंतर ते तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहेत. आणि ह्याची प्रत्येक ट्रान्झॅक्शनची माहिती ही SMS द्वारे, टेक्स्ट मेसेजद्वारे तुमच्या मोबाईल ॲपवर येणार आहे आणि ईमेलद्वारे तुमच्या ईमेलमध्ये पोहोचणार आहे. ह्या दोन्हीपैकी एक लिंक तुम्ही जोपर्यंत ॲप्रूव्ह करत नाहीत तोपर्यंत ते ट्रान्झॅक्शन पुढे जाणार नाही आहे. तर ही सुरक्षितता नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे पाळतायत आणि त्या पद्धतीने काम केलं जातं आहे. तर आपण त्याला न घाबरता
आपण ही सुरक्षितता व्यवस्थित आहे, आपण आपल्या सिस्टीम थ्रू हे सगळं ॲप्रूव्ह करतोय, त्या पद्धतीने पुढे जातोय असं समजून घेऊन जर ट्रान्झॅक्शन केलं तर मला वाटत नाही कुठली अडचण येईल. मी स्वतः गेली 20 वर्ष अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन करतोय, कुठलीही फसवणूक झालेली नाही. हा आत्मविश्वास नक्कीच मी तुम्हाला देऊ शकतो आणि ट्रान्झॅक्शन करायला हरकत नाही. ह्या वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करायला हरकत नाही. पण हे करताना एक काळजी नक्की घ्या की मी जर एक प्लॅटफॉर्म वापरत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्या प्लॅटफॉर्मला पुढे जा. गुगल पेही वापरतोय, पेटीएमही वापरतोय, मग 10 वेगवेगळे वॉलेट वापरतोय, याची गरज नाही. असंख्य ठिकाणी पासवर्ड शेअर करू नका. चुकून कोणी मोबाईलवर फोन आला आणि तुम्हाला OTP किंवा पासवर्ड मागितलेत तर ते अजिबात देऊ नका. तुमचा बँकर्स बोलतोय, तुमचा कलिग बोलतोय असं म्हणून तुम्हाला मागितल्या जातात ह्या गोष्टी आणि तुम्ही पटकन शेअर करतात. तुम्ही कामात बिझी असता आणि मग तेच पासवर्ड, तोच OTP घेऊन ते तुमचा मोबाईल क्रॅक करतात, ते तुमचा लॅपटॉप क्रॅक करतात, हॅक करतात आणि मग भविष्यात होणाऱ्या अडचणींना आपल्याला सामना करायला लागतो. तर हे होऊ नये म्हणून ह्या प्रकर्षाने गोष्टी ह्या टाळल्या गेल्या पाहिजे. वा, एक खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही हायलाईट केला ह्याच्यात, की गुंतवणूकदारांकडे अल्टिमेट कंट्रोल हा असतो. म्हणजे तुम्ही जरी सल्लागारांमार्फत गुंतवणूक केली तरी ते फायनली प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे अप्रूव्ह करायचे का नाही हा कॉल हा गुंतवणूकदाराचा असतो. सो त्याच्यामुळे ती ट्रान्सपरन्सी प्रत्येक लेवलवर मेंटेन ही केली जाते. त्याच्यामुळेच फसवणूक होण्याची शक्यता ही अतिशय कमी म्हणण्यापेक्षा नसतेच काही. फक्त बाहेरचे कोणीतरी बाबा समाज घटक हे त्यात येऊ नयेत याची काळजी फक्त घेतली पाहिजे. नक्कीच निरंजन, प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूकदाराचं ट्रान्झॅक्शन अप्रुव्हल हे NSE, BSE किंवा ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरून ते ट्रान्झॅक्शन होणार आहे ते घेतलंच जातं. सो काळजी ही घ्यायची आहे की ट्रान्झॅक्शन जरी आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटने, ॲडवायझरने केलेलं असेल किंवा त्याच्या कुठल्या माणसाने केलेलं असेल तर ते आपण चेक करतोय. आपण ती इन्व्हेस्टमेंट करत असू किंवा आपण पैसे काढत असू किंवा आपण पैसे इतर कुठल्या स्कीममध्ये स्विच करत असू तर हे सगळं बघून जर आपण ट्रान्झॅक्शन ॲप्रूव्ह केलं तर आपल्याला ती कुठली अडचण येणार नाही. किंबहुना तुमच्या ॲप्रुव्हलशिवाय ते ट्रान्झॅक्शन पुढे जाऊ शकत नाही. वा, म्हणजे संशयखोर होऊ नका पण सजग नक्की राहा. 100%. येस. पुढचा प्रश्न, पैसा कमावणं, साठवणं, वाढवणं म्हणजे काहीतरी वाईट आहे याचा मूळ कुठेतरी आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेतही आहे का? आणि त्यामुळे अनेक जण गुंतवणुकीच्या मार्गावरच येत नाहीत. पैसा कमवणं, साठवणं हे हल्लीच्या ऑपॉर्च्युनिटीच्या जगात, म्हणजे मी कायम म्हणतो की इंडिया इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. वेगवेगळे व्यावसायिक उभे होऊ घातलेत. आपण स्टार्टअपबद्दल ऐकतो, आपण वेगवेगळ्या नवीन व्यवसायांबद्दल ऐकतो, आपण वेगवेगळ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीबद्दल ऐकतो. पण हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा इंडिया एका पेसने ग्रो होतीये. जर खरोखरीच भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केलात तर साधारण 6 ते 7% वार्षिक आपली अर्थव्यवस्था ही ग्रो होतीये. जगाचा विचार केला तर आपण उत्तमरित्या ग्रो होतोय. पण ह्या अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवून या गुंतवणुकीच्या माध्यमातून जर मी पुढे आलो आणि कुठलीही भीती तमा न बाळगता जर गुंतवणूक केली तर मला माझे पैसे वाढवण्याची उत्तम संधी मिळते. ॲट दी सेम टाईम आपलं जे नेक्स्ट जनरेशन आहे, येणारी पुढची पिढी आहे, त्यांना जर उत्तम व्यवसाय, नोकऱ्या जर मिळवायच्या असतील तर आज आपण एक योग्य गुंतवणूकदार म्हणून पुढे आलं पाहिजे. व्यवसायांना गुंतवणूक दिली गेली पाहिजे. आता इथे कायम मनात येतं की व्यवसायांना म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक द्यायची असं आम्ही कायम सांगतो. याचं कारण कुठलाही व्यवसाय जज करणं, ती मॅनेजमेंट जज करणं, ते कितपत व्यवसाय करू शकतील याचं जजमेंट घेणं हे सामान्य माणसाला साधारण शक्य नाही आहे. पण मग म्युच्युअल फंड, त्याचे ॲनालिस्ट, फंड मॅनेजर याची सगळी असेसमेंट करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण गेलो तर ह्या गोष्टींचा आपल्याला फायदा घेता येऊ शकतो आणि आपण उत्तमरित्या आपली गुंतवणूक ही वाढवू शकतो. अगदी बरोबर आहे. आता मला सांगा, पैशांबद्दलची, तोट्याबद्दलची भीती, चिंता काय असते हे आपण जाणून घेतलं, ते तुम्ही अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. आता या भीतीवर मात करण्यामध्ये अनुभवी गुंतवणूक सल्लागार कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो? अनुभवी गुंतवणूक सल्लागार नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो निरंजन. याचं कारण असं आहे की आता माझं जर उदाहरण घ्यायचं झाल्यास की मी 20 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. माझी कंपनी 26 वर्ष, क्रिसंट 26 वर्ष या क्षेत्रात काम करते. तर वेगवेगळ्या पद्धतीचे गुंतवणूकदार समोर येतात. असा गुंतवणूकदार आहे की त्याला
त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवायचे आहेत, असा गुंतवणूकदार आहे की त्याला मुलाच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी पैसे जमवायचे आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्याचं रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे, ती रिस्क घेताना त्याला कुठल्या प्रॉडक्टमध्ये जायला पाहिजे, त्यांनी कुठल्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक केली पाहिजे. कारण कॉम्पिटिशन इतकी आहे, रोज एक नवीन म्युच्युअल फंड कंपनी येते, वेगवेगळे फंड्स बाजारात आहेत. तर ह्यातला कुठला फंड त्याच्या फायनान्शियल गोलसाठी, त्याच्या रिस्क ॲपेटाईटसाठी, त्याने घेतलेल्या त्याच्या विलिंगनेससाठी, त्या रिस्कसाठी कुठला म्युच्युअल फंड त्याला सूट होऊ शकतो, ती प्रोसेस कशी आहे, हे सगळं समजून सांगण्याचं काम एक चांगला सल्लागार हे करू शकतो. आणि म्हणून सल्लागाराचा उपयोग हा उत्तमरित्या करून घ्यावा, कारण त्याचा अनुभव आणि त्याचा सल्ला हा तुमच्या गुंतवणुकीसाठी नक्की कामी येणार आहे. फायनान्स, इन्व्हेस्टमेंट, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स याविषयी सामान्यांना फारशी माहिती नसते, तर दुसरीकडे गुंतवणूक सल्लागाराचं तेच मुख्य करिअर असतं. क्रिसेंटमध्येही कोणी नवीन गुंतवणूकदार आला तर त्याला गुंतवणुकीसंदर्भात कसं मार्गदर्शन केलं जातं? निरंजन, कुठलाही नवीन गुंतवणूकदार, मग तो रेफरन्समधून येवो कोणाच्या, किंवा तो कोल्ड कॉलिंग, किंवा आम्ही कॉल करून तो येवो, किंवा कुठली लीड जर जनरेट झाली, तर आम्ही काय करतो, व्यक्ती प्रथमतः आल्यानंतर त्याला फायनान्शियल प्लॅनिंगचं महत्त्व नक्की काय आहे, फायनान्शियल प्लॅनिंग हे का गरजेचं आहे, ते कुठल्या कुठल्या टप्प्यांवर कसं कसं केलं जातं, आणि त्यातून त्याला नक्की तो काय अचीव करणार आहे, त्याला काय मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती देऊन साधारणतः हे पहिलं सेशन आम्ही दीड ते 2 तासाचं सेशन त्याच्यासाठी घेतो. त्याला हे सगळं समजून सांगतो, आणि मग जर त्याने ती तयारी दर्शवली तर त्याच्यानंतर आमच्याकडे पुढची स्टेप म्हणून आम्ही एक प्रोफाईल फॉर्मचा सेट बनवला आहे. फायनान्शियल प्रोफाईल फॉर्म असं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. ती एक किट आहे. ती पूर्ण किट त्याच्या ईमेलवर पाठवली जाते. मग त्याच्या रिस्कचे, मानसिकतेचे प्रश्न असतील, किंवा त्याचं इन्कम एक्सपेंडिचर असेल, त्याच्या आत्तापर्यंत त्यांनी जनरेट केलेल्या ॲसेट असतील, त्या ॲसेटमधलं पर्सेंटेज असेल, त्यानंतर त्याचं इन्शुरन्स रिलेटेड गोष्टी असतील, त्याचं फॅमिली प्रोफायलिंग असेल, असं सगळ्या गोष्टींची मांडणी त्याच्याकडून करून घेतली जाते. ती ईमेल त्याला पाठवली जाते. ते फॉर्म्स तो सगळे भरून आमच्याकडे पाठवतो. ते फॉर्म्स आल्यानंतर त्याची उत्तमरित्या असेसमेंट केली जाते. ती असेसमेंट केल्यानंतर त्याचा एक प्लॅन रेडी केला जातो. म्हणजे त्याचे वेगवेगळे गोल्स असतील, कारण आम्ही त्या प्रोफाईल फॉर्ममध्ये गोल शीट नावाची एक एक्सेल शीट तयार केली आहे, आणि त्याच्यात साधारण 40-50 वेगवेगळे फायनान्शियल गोल्स दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त असतील तर तो त्याचे फायनान्शियल गोल्स त्याच्यात ॲड करू शकतो, पण त्याच्या प्रायोरिटीज सेट त्याला करता येतात. आणि मग हे सगळं मांडणी करून त्याचा एक फायनान्शियल प्लॅन रेडी केला जातो. तो प्लॅन रेडी करून परत त्याला डिस्कशनसाठी बोलवलं जातं. ते डिस्कशन, परत त्या प्लॅनवरचं डिस्कशन, हे साधारण पुढच्या 1.5 ते 2 तास चालतं. आणि अशा रीतीने 2 पूर्ण मीटिंग त्याच्याबरोबर होतात. आणि ह्या पूर्ण मीटिंग झाल्यानंतर जर त्यांनी तयारी दर्शवली तर त्याला गुंतवणूक ही दिली जाते, किंवा त्याला गुंतवणूकदार म्हणून आमच्याकडे घेतलं जातं. वा, यालाच जोडून पुढचा प्रश्न आहे की पैसे बुडण्याच्या भीतीवर यशस्वीपणे मात करत, उत्तम गुंतवणूक करत, आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करत असलेले तुमच्या ओळखीतले कोणी गुंतवणूकदार आहेत का? अशा काही सक्सेस स्टोरीज तुम्ही शेअर कराल का? सर, नक्कीच करायला आवडतील. मी माझ्या स्वतःवरूनच ही सक्सेस स्टोरी सांगतो की मी गुंतवणूक करायला सुरुवात 20 वर्षांपूर्वी केली. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केली. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असेल, माझ्याकडे जर कधी लमसम पैसे आलेत तर ते असतील, मग ते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असेल, ती शेअर्सच्या माध्यमातून असेल, ती बॉन्ड्सच्या माध्यमातून असेल, ती मनी मार्केटच्या माध्यमातून असेल, ती गोल्ड म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असेल, असे वेगवेगळे टाईप ऑफ म्युच्युअल फंड्स किंवा इन्व्हेस्टमेंटचे जे प्रकार आहेत, या सगळ्या माध्यमातून गुंतवणूक करून या प्रत्येक ॲसेट क्लासचं वैशिष्ट्य समजून घेऊन, ग्राहकांना, गुंतवणूकदारांना समजून सांगून, टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून गुंतवणूक करून घेऊन, आज मला सांगायला नक्की अभिमान वाटतो की क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी साधारण 4,000 क्लायंटचा पोर्टफोलिओ मॅनेज करते. यात साधारण आम्ही 150 ते 250 लोकांना फायनान्शियल फ्रीडम अचीव करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत. म्हणजेच त्या व्यक्तीने ₹1,000, ₹2,000, ₹5,000 गुंतवणुकीला सुरुवात केली, पण आज जर त्याचा कॉर्पस बघितला तर तो काही कोटींमध्ये आहे, आणि ती त्यांनी अचीव केलेलं आहे. पण ह्यात कुठेही न डगमगता, कुठेही मनात भीती न ठेवता, कुठेही अविश्वास न दाखवता, तो ट्रस्ट फॅक्टर आमच्यामध्ये जो बिल्ड झाला, त्यामुळेच ते शक्य झालेलं आहे. कारण मी कायम प्रत्येक गुंतवणूकदाराला सांगतो की देर इज अ रिटर्न कॉल्ड
इन्व्हेस्टमेंट रिटर्न अँड देर इज अ रिटर्न कॉल्ड इन्व्हेस्टर रिटर्न. आता ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. पण इन्व्हेस्टमेंटला रिटर्न कायम जास्त आलेला दिसतो, कारण आपण ऐकतो की अमुक अमुक फंडाने, म्हणजे HDFCच्या फंडाने किंवा निपॉनच्या फंडाने, आदित्य बिर्लाच्या फंडाने आपल्याला 25% परतावा दिला. फंडाने दिलाय परतावा, पण गुंतवणूकदाराला तो मिळालाय का, तर तसं दिसत नाही. आता का तसं दिसत नाही याचं कारण, आपण जे मगाशी प्रश्नांची उत्तरं बघितली की भीतीपोटी गुंतवणूकदार पैसे काढून घेतो. आता मार्केट खाली जाणार आहे, इकॉनॉमी डळमळीत आहे, जगात काहीतरी गोष्टी घडत आहेत, अमेरिकेत रिसेशन येतंय, या सगळ्या भीतीपोटी पैसे काढून घेतले जातात. किंबहुना म्हणूनच तो स्वतःचं नुकसान करून घेतो आणि मग तो इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न त्याच्या पदरी येत नाही. आणि ह्याला आम्ही एक संकल्पना अशी दिली आहे, ज्याला आम्ही बिहेवियर गॅप असं म्हणतो. म्हणजे बरीच लोक स्वतःचं रिटर्न का गमावतात, तर त्यांचं बिहेवियर ते मॅनेज करू शकत नाहीत आणि म्हणून ते रिटर्न ते गमावतात. सो असे असंख्य गुंतवणूकदार माझ्याकडे आहेत. मी स्वतःही एक गुंतवणूकदार आहे आणि मी माझं फायनान्शियल फ्रीडम वयाच्या 41व्या वर्षी अचीव केलेलं आहे. वा, खूपच मोठी अचिव्हमेंट आहे सर ही. म्हणजे गेले 20 वर्ष तुम्ही सातत्याने आणि शिस्तीने गुंतवणूक करताय, तर हे खरंच सगळ्यांनी यातनं बोध घ्यावा असंच आहे. आणि दीर्घकाळ जर तुम्ही नियोजन केलं तर नक्की तुम्हाला भूषण वाणींसारखंच फायनान्शियल फ्रीडम हे मिळू शकतं. नक्कीच निरंजन. आणि आम्ही ती प्रत्येकाला कायम हेल्प करत असतो, राहू. आणि हेच माझं करिअर आहे, हेच माझं पॅशन आहे आणि मला ते काम करायला, अविरत काम करायला कायम आवडतं. क्या बात आहे भूषण. आता एक शेवटचा प्रश्न. कोविडपासून एकूण रोजच्या आयुष्यात आलेली अनिश्चितता, वाढती महागाई, जागतिक मंदीची चिन्ह, या सगळ्याचा विचार करताही अनेक जण गुंतवणूक करण्यापेक्षा केवळ पैसा साठवण्याला महत्त्व देतात. पैसा साठवणं आणि तो योग्य पर्यायांमध्ये गुंतवणं, यात नेमका काय फरक आहे? सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. मी माझ्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये कायम पैसे माझे ठेवलेले आहेत आणि ते लागत आहेत मला, किंवा मला ते कधीही लागू शकतात, या भावनेनं मी कायम त्या सेव्हिंगच्या अकाउंटमध्ये पैसे ठेवतो, किंवा बँकेत मी FD करतो. ओके, FD ही गुंतवणूक झाली, सेव्हिंग बँक अकाउंटचे पैसे हे सेव्हिंग झाले, किंवा मी ते पैसे काढून कॅशच्या स्वरूपात घरात ठेवतो. ह्याच्यात वाढ होणार आहे का? ते कित्येक काळ, कित्येक वर्ष जरी ठेवले तर ते पैसे तसेच राहणार आहेत. सो सेव्हिंगमध्ये वाढ होणं थोडंसं अवघड आहे, किंबहुना ती वाढ आपल्याला होताना दिसत नाही. म्हणजे याचं एक मी उदाहरण देईल, जे फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट याच्याबद्दल आपण चर्चा करतोय, आपण म्युच्युअल फंडाचा समजून घेतोय, तर ह्याच्यात मी असंच एक फायनान्शियल प्लॅनिंग पब्लिक फोरममध्ये घेत होतो. एक लहान 7 वर्षांचा मुलगा माझ्याकडे आला माझं पूर्ण सेशन झाल्यानंतर आणि मला म्हणाला, काका माझ्याकडे पिगी बँक आहे माझ्या आईबाबांनी दिलेली, ज्याच्यात माझे काही पैसे साठलेले आहेत, पण ते कधीच वाढत नाहीत, तर ते मला तुम्हाला द्यायचे आहेत, कारण तुम्ही जे काही मला सांगितलं ह्याच्यात वाढ होते पैशांची आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून उत्तमरित्या पैसे वाढू शकतात, तर मला त्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे. सो मला अतिशय आनंद वाटला आणि अभिमान वाटला स्वतःवर की मी योग्य व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट ही पोहोचू शकलोय. वा, या 7 वर्षाच्या मुलाकडनं खरंच सगळ्यांनी बोध हा घ्यायला पाहिजे. नक्कीच निरंजन, 100% बोध हा घ्यायला पाहिजे. कारण कायम आपण जे सातत्याने सांगत आलोय आपल्या ह्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये की बाबा ही गुंतवणूक का गरजेची आहे, ती स्वतःच्या साठी का गरजेची आहे, ॲट दी सेम टाईम देशासाठी का गरजेची आहे, नेक्स्ट येणाऱ्या जनरेशनसाठी का गरजेची आहे, ज्याने सगळ्यांना आर्थिक सुबत्ता मिळणार आहे, देश एका वेगळ्या लेव्हलला पोहोचणार आहे, ॲट दी सेम टाईम मी गुंतवणूकदार म्हणून माझं फायनान्शियल फ्रीडम अचीव करणार आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे ही खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन आहे. त्यामुळे या मार्गावर गुंतवणुकीच्या, फायनान्शियल प्लॅनिंगच्या हे लवकरात लवकर यायला हवं. भूषण, पैसे बुडण्याची भीती, फोबिया हा विषय जसा वास्तवदर्शी आहे तसाच तो किंवा त्यापेक्षाही जास्ती मानसिक आहे. त्यामुळेच हे समजून घेणं आणि गुंतवणूकदारांची मानसिकता ओळखत हा विषय उलगडणं खरंच सोपं नव्हतं. पण तुम्ही अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये हे मांडलत, त्यामुळे तुमच्या अगदी मनापासून आभार. श्रोते हो, हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक, गुगल पॉडकास्ट या प्लॅटफॉर्मबरोबरच क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. मला खात्री आहे हा एपिसोड ऐकल्यावर अनेक श्रोत्यांना तुम्हाला अप्रोच व्हावं असं वाटणार आहे. सो त्याच्यामुळेच आपण क्रिसेंटचा नंबरही शेअर करतोय. श्रोते हो, नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. 9764125533. मी परत एकदा नंबर रिपीट करतो,
9764125533. याशिवाय तुम्ही क्रिसेंटच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.crescentmfd.com. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेडेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2023ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेड NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.